अशोक खरातची जी काही केस आहे म्हणजे भोंदू बाबा आहे, विकृत आहे, ज्या पद्धतीने महिलांचं शोषण केलेलं आहे आणि अनेक महिला, शेकडो महिला या संपूर्ण प्रकारामध्ये खरं तर अशोक खरातच्या या सगळ्या प्रकाराला बळी पडलेल्या आहेत. आणि या सगळ्यांचे जे काही धक्कादायक एक अनुभव समोर येत आहेत, काही व्हिडिओ सोशल माध्यमातून समोर येत आहेत, ते सगळे हादरवायला लावणारे आहेत. तर आता याच सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट समोर आलेली आहे, ती म्हणजे अशोक खरात हे पहिल्या 5 मिनिटामध्ये लोकांच्या मनातलं कसं काय ओळखायचं? की ज्या गोष्टीसाठी त्याला ओळखलं जातं, ज्या गोष्टीसाठी तो अ, त्याची माहिती आहे, तर तो ती कशी करत होता हे आता समोर आलेलं आहे. आणि याला एक तंत्र म्हणतात, त्याला म्हणतात की कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग. सायकॉलॉजीशी संबंधित जे लोकं असतात, तर ते फार सहजपणे या गोष्टी सांगू शकतात. पहिल्या 5 मिनिटामध्ये असं तो काय करायचा, की लोकं ते हिप्नोटाईज व्हायचे किंवा त्याच्याकडे खूप आकर्षित व्हायचे. त्याच्यावरती एकदम विश्वास बसून जायचा. तर त्याची ती जी मोडस ऑपरेंडिटी होती, ती समोर आलेली आहे आता पोलीस तपासामध्ये. आणि त्यामधनं आता समोर आलेलं आहे, की कशा पद्धतीने तो लोकांना स्वतःकडे आकर्षित करायचा किंवा त्यांचा विश्वास स्वतःवरती लावून घ्यायचा. त्यांचा विश्वास त्यांनी खरातवरती ठेवावा, अशा पद्धतीची परिस्थिती तो निर्माण करायचा. तो करायचा काय? तर ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी त्याची स्वतंत्र यंत्रणा होती. म्हणजे बघा बरं का, की एखादा ग्राहक त्याच्याकडे जातोय. पहिल्यांदा येऊन माणूस फक्त गेला, तो त्याला म्हणाला, की "नाही, मी ह्यावेळेस तपासणी करेन. तुझं काय म्हणणं आहे ते ऐकून घेईल." आणि तो ठेवा, पुढच्या वेळेस या. दरम्यानच्या काळामध्ये या ग्राहकाची जी काही बेसिक माहिती आहे, ती सगळी तो व्यवस्थित काढून ठेवायचा. मग याचे मित्र कोण, नातेवाईक कोण, शत्रू कोण, आयुष्यामध्ये चढ-उतार काय आहेत, हे सगळं तो जाणून घ्यायचा आणि त्यानंतर पुढच्या वेळेस तो माणूस बोलावल्यानंतर तो माणूस सुद्धा शॉक व्हायचा, की ज्या पद्धतीने तो खरा जो आहे, तो त्याला एक-एक गोष्टी सांगायचा. म्हणजे कोल्ड रिडिंग आणि हॉट रिडिंग तंत्राचा वापर जो आहे, तो या सगळ्यामध्ये करायचा आणि त्यावरनं समोरचा माणूस काहीसा हिप्नोटाईज व्हायचा